अक्षय पाटील यांनी स्टेजशी संपर्क साधायचा. थँक्यू मॅडी दादा. तर आजच्या दिवशीचा शेवटचा सामना वैष्णवी डेव्हलपर्स विपक्ष हिरो डेव्हल्स. पंकज आणि मोहन यांची जोडी असेल. मोहन म्हणजे सम्राट सीसीचा एक पिलरच म्हटलं पाहिजे, कारण ओपनर बॅट्समन आहे. अझर पहिला चेंडू प्रगतीपथावर, चांगला चेंडू, फलंदाज बाद होतोय, त्रिफळचित आणि मोठा धक्का लागतोय पंकज यांच्या स्वरूपामध्ये. डीजे बॉबिंग क्रीजवर असेल तो म्हणजे प्रशांत, आणि अझरचा दुसरा चेंडू प्रगतीपथावर असेल. एक चांगला पॉवर प्लेचं षटक हाताळतोय पहिल्या चेंडूवर, पण दुसऱ्या चेंडूवर प्रहार केलाय. शक्तीपेक्षा युक्तिमान याचा चांगला परिचय देत असताना प्रशांत. पहिल्या चेंडूवर जसं आपण बघितलं की त्रिफळाचित केलं, नंतर दुसऱ्या चेंडूवर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. विश्वरक्षक पुष्कर स्वामी एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. चौथा चेंडू प्रगतीपथावर असेल, सामना करेल तो म्हणजे अमित. चांगला थ्रो फेकी जर असते अझर यांच्या माध्यमातून, थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली, पण तेवढं चांगलं यष्टीरक्षकाला साथ दिली ती म्हणजे अजिंक्य. फाईन लेगचा खेळाडू आहे. मोठा फटका, फलंदाज बाद. तर फक्त आणि फक्त चौकाराचा जो चौकार आला ते 4 धावा आल्यात, आणि दुसरा चौकार ऑन द वे, आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. आणि चांगला बॅटिंगचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. जर पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेच्या त्रिफळाची झाला, त्यानंतर एक चौकार आला हलक्या हाताने खेळून काढला चेंडू मिडांच्या रिजन मध्ये, त्यानंतर एक डॉट चेंडू आला, त्याच्यानंतर विकेट गमावली ती म्हणजे अमित यांची. त्याच्यानंतर मोहन ते स्ट्राईकवर आले आणि त्यांनी देखील एक चौकार मारला. अशा रीत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 8 धावा. तर पुढील चेंडू प्रगतीपथावर असेल. सनी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. करो या मरो ची लढत आपल्याला पाहायला मिळते. सनी गाग बंडा फ्रॅक्चर चा खेळाडू आहे. चांगले यशरक्षण आपल्याला पाहायला मिळते विकी नाईक यांच्या माध्यमातून. चांगलं कव्हर केलंय बॉलला, कारण बॉक्स क्रिकेटमध्ये बॉलला कव्हर करणं खूप गरजेचं असतं. बॉल डायव्हर्ट होतो, आउटफील्डचा आपल्याला अंदाजा नसतो, टाइम पिरियड शॉर्ट असतो.
त्याच्यामुळे आपल्याला बॉल कव्हर करणं खूप गरजेचं असतं. दुसरा चेंडू प्रगतीपासावर असेल प्रशांत यांच्या साडी सनी यांचा. रिव्हर्सचा फटका अनऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार साडी. जर आपण पहिल्याची टेस्ट मॅच आपण पाहत असू आणि आताची टेस्ट मध्ये खूप फरक आहे. आताच्या टेस्ट मध्ये देखील आपण T20चे शॉट्स पाहू शकतो आणि आता लिमिटेड ओव्हर्सचा फॉर्मॅट आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतात आणि तसंच काहीतरी दाखवत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू होता सरळरित्या खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेच्या पार क्लासिक स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल धावा आली, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि आता चौथा चेंडू प्रगतीपथावर असेल सनी यांच्यासाठी. अजून एक चौकार. प्रशांत नावाचा परिचय देतात सनी यांच्यासाठी आणि चौथा चेंडू प्रगतीपथावर असेल प्रशांत यांच्यासाठी. अद्याप ते 4 चेंडू खेळतात आणि 16 धावा कुठल्यात आणि हा देखील चौकार असेल. नशिबाचा चौकार बाईकच्या स्वरूपामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. डीजे धन्यवाद डीजे. तर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. अद्याप 5 चेंडू 5 चौकार आलेत आणि हाही देखील चौकार. डीजे थोडं संगीत जास्त वेळ वाजवायचं. जावा. आपण जर विचार केला प्रशांत यांचा तर पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू खेळले त्यावर देखील चौकार लगावला. त्याच्यानंतर मोहन स्ट्राईकवर येऊन त्यांना सिंगल दिली आणि लागोपाठ 5 चेंडू मध्ये 5 चौकार लगावले. तर जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. 6 चेंडू मध्ये 6 चौकार त्यांनी विक्रम केलाय आजच्या दिवसामध्ये. फुलटॉस चेंडू. स्ट्राईक प्रशांतला दिले. सिनियर खेळाडू देखील आहेत पण आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो फलंदाज चांगला खेळतोय त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. जसं आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये जी आपली इंग्लंड इंडियाची मॅच झाली होती T20 मध्ये, आपला फर्स्ट डाऊन जो विराट कोहली येतो त्याने आपली पोझिशन सॅक्रिफाईस केली सूर्यकुमार यादव जाडी. तसंच काहीच आपल्याला नजरानं पाहायला मिळतो आणि त्यात संधीचा वापर करतोय प्रशांत. 7वा चौकार त्याच्या बॅट मधून. सहा चेंडू मध्ये 6 चौकार मारलेत अद्याप त्यांनी. एक 22चा चौकार होता मागच्या ओव्हरला आणि आता पण त्यांनी 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारलेत. 7वा चौकार मारतील का समीर राऊत. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे कात्र विभागामधील. मारायचा प्रयत्न. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. नुकतं शक्तीचा वापर नाही तर युक्तीचा देखील वापर करतात त्यांना.
माहिती आहे स्कोर आलाय आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. चुसी एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडू स्वैर चेंडू संघाच्या धावसंख्येत भर एक. या धावसंख्येने वैष्णवी डेव्हलपर्स विपक्ष हिरो डेव्हल्स यांच्यात चुस्त लढत पाहायला मिळते. तीन चेंडू. चौथ्या चेंडू प्रगतीपथावर खोलवर टप्प्याचा चेंडू होता चौकाराच्या दिशेने टोलवलेला, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आदेश यांच्या माध्यमातून. आणि ऑन स्ट्राईक असतील ते म्हणजे प्रशांत. चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, उचलफेकी थ्रोफेकी तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. अपील करतायत पण अपील पंच फेटाळून लावतायत आणि एक धाव असेल. संघाच्या धावसंख्येत एकने भर पडेल आणि शेवटचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल समीर राऊत यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली अद्याप 38 धावा, 3/8 38. एक मोठा फटका आला तर 40 प्लेस मध्ये जाऊ शकतात आणि एखादा डॉट चेंडू ची गरज आहे, पण तेवढा चांगला फटका, मोठा फटका आला अगदी कार्पेट खेळू जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. डीजे ऑन स्कोर बोर्ड. रोहित गायकर. पहिला चेंडू, नो चेंडू असेल आणि ऑनस्ट्राईक असेल ते म्हणजे मोहन. नो चेंडू असेल आणि एकच धाव असेल कारण आउट ऑफ द बॉक्स म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर डायरेक्ट जाऊन चेंडू पडला. अद्याप नो चेंडू नसता तर फलंदाज बाद झाला असता, पण नो चेंडूमुळे आताही एकच धाव असेल. आणि इथे बॉलर चेंज केला जातोय. जर आपण विचार केला तर पहिला चेंडू देखील त्यांनी नो फेकला आणि दुसरा चेंडू अजिंक्य तर ऑनस्ट्राईक पॉपिंग क्रीजच्या मध्ये बॉलिंगच्या तो असेल म्हणजे अजिंक्य. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू. हा त्याचा काय पंच निर्णय द्यायचा. एक धाव असेल. तर पुढील चेंडू प्रगतीपथावर असेल, सामना करेल तो म्हणजे प्रशांत. आतापर्यंतचा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगला चौकार, सीमा रेषा पार. डीजे विचार केला तर फक्त आणि फक्त चौकारांमध्येच डील करतायत. एकेरी दुहेरी धावेचा मानस देखील करत नाहीयेत. क्षमता किती आहे हेच स्पष्टीकरण देतात ते म्हणजे प्रशांत डीजे.
झाले ती म्हणजे 1 मिनिट थांबायचं अजिंक्य. 1 मिनिट रिव्ह्यू घेतला जातोय. अंपायर कडून डिसिजन आल्या कारणाने रिव्ह्यू घेतला जाईल. आयोजकांना देखील ती परवानगी नसेल रिव्ह्यू घ्यायची. फक्त ऑनफिल्ड अंपायर जे आहेत त्यांना परवानगी आहे आणि ऑनफिल्ड अंपायरने रिव्ह्यूचा मागणी केलेली आहे. चार धावा असतील. 4 धावा असतील अद्यापी. लेग बायच्या स्वरूपामध्ये अत्यंत घारेची नजर आपण पाहू शकतो अंपायरांची. कारण जर आपण विचार केला तर क्लोज कॉल होता पण स्वतःच्या निर्णयावर ठाम होते अंपायर आणि किती जणांनी आवाज केला तरी स्वतःच्या डिसिजनवर कायम राहिले. गुड अंपायरिंग. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल अजिंक्य यांच्या माध्यमातून आणि सामना करतोय तो म्हणजे प्रशांत. बॅटची कडा, चेंडू जातोय सीमारेषा पार नशिबासाठी.
पहिला चेंडू बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकारासाठी. डीजे येतोय तुम्हाला थोडंसं काम पहिल्या चेंडूवर. आलेला आहे आणि सुरुवात दमदार केली आहे, तडफदार केली आहे, कारण पाठलागच तेवढा रनांचा करायचा आहे. दुसरा चेंडू प्रगती पथावर, चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकारासाठी. रोहित गायकरच्या बॅट मधून लगातार 2 चौकार लगावले आहेत. पहिल्या हॅलो 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 लगातार 2 चौकार लगावले गेलेले आहेत. आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावण्याचा विक्रम प्रशांत यांनी केला. रोहित गायकर त्यांच्या त्याच्यावर, आणि हाही देखील चौकार सीमारेषा पार चौकारासाठी. डीजे जाने का नहीं साठी 19 धावा. पंचांकडून इशारा येणं बाकी आहे आणि येस इट इज अ वाईड. 20 धावा म्हणजे अद्याप जर आपण विचार केला आतापर्यंत 20 धावा लागल्या गेलेल्या आहेत. या चेंडूवर चौकार जर पंचांकडून इशारा असेल रिव्ह्यू असेल, दुसरा ऑफिशियल रिव्ह्यू असेल या मॅचचा. आपण पाहू शकतो की टफ फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते. डीजे थोडंसं मधुर संगीत ऐकवायचं आहे, संधीचं सोनं करायचंय.
संघाची धावसंख्या झाली ती अद्याप पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. दुसरे चेंडू हाताळेल तो म्हणजे प्रसाद. प्रसाद हाताळेल दुसरं षटक संघासाठी, दुसरं वैयक्तिक पहिलं. पहिल्या चेंडूमध्ये जर आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये तर अद्याप 20 धावा कुठल्या गेलेल्या आहेत आणि हे षटक देखील तेवढंच मागणं टाकणार का की कव्हर अप करतील आपल्या केलेल्या मित्रांनी चुकीला पांघरून घालतील का हे बघणं गरजेचं आहे. आणि पहिला चेंडू प्रगतीपथावर असेल मेंडिस यांच्या माध्यमातून रोहित गायकर साडी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. समीर इज बॅक टू द पॅव्हेलियन कारण घाई केली आणि घाई क्रिकेटमध्ये भरपूर नडते. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक वर असेल तो म्हणजे आदित्य कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये समीर राऊत संघनायक जे आहेत वैष्णवी डेव्हलपर्सचे ते बाद झाले. स्ट्राईक घेण्याच्या मार्गावर होते पण चांगले उचलफेकी आणि थ्रोफेकी झाली आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले. चांगला फटका कॅप रिजन मध्ये स्क्वेअर कटच्या स्वरूपामध्ये चेंडू जातोय ग्राउंडला गटांगा खात चौकारासाठी. रोहित गायकर ब्रँडेड स्टाईल मध्ये चौकार. मनोज दुबे कॅप्टन कूल म्हटलं जातं त्यांना. बदलापूरचे सचिन राणे आहेत. मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय सरळ हातामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडू 14 चेंडू प्रगतीपथावर असतील प्रसाद यांच्यासाठी. च्याकडून चौकाराच्या दिशेने होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रशांत यांच्या माध्यमातून. काहीही चूक होत नाहीये बॅटिंग मध्ये. आपला करिश्मा आपला शाम दाखवलाय आणि चेंडू झाले 4 आणि संघाची धावसंख्या अद्याप झाली ती म्हणजे 26 धावा. खोलवा टप्प्यात चेंडू होता टॅपचा फटका चौकाराच्या दिशेने रोहित गायकर स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. डीजे पाच चेंडू अद्याप झालेले आहेत आणि चौकार देखील आला. जर आपण विचार केला एक चेंडू 65 धावांची गरज आहे. सरासरी व्यवस्थित चाललेली आहे कारण 30 धावा अद्याप कुठल्या गेलेल्या आहेत रोहित गायकरच्या बॅट मधून. अद्याप जवळ आपण विचार केला तर 5 चौकारांची आतिषबाजी त्यांनी केलेली आहे. त्यांना एवढंच म्हणेन स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका.
चांगला फटका, एका हाताने चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगली उचल फेकी, थ्रो फेकी देखील आपण पाहिली, पण आदित्यच्या पायाला चेंडू आदळला आणि डेटच्या स्वरूपामध्ये डेट झाला आणि एकच धाव एकवटली गेलेली आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती अद्याप म्हणजे 31 धावा. एकतीस धावा झालेल्या आहेत आणि 32 धावांची गरज असेल. जर सरासरीचा आपण विचार केला तर प्रत्येक चेंडू मध्ये 16 धावा करणं गरजेचं आहे. प्रत्येक षटका मागे 32 धावा 12 चेंडू मध्ये. उद्या म्हणजे 21 मार्च या शुभ दिवशी आपल्याला एक प्रेक्षणीय सामना देखील पाहायला मिळेल. ईस्ट विपक्ष वेस्ट. जर आपण दर दिवस पाहतो तर दोघेही साइड एकत्र जरी खेळत असल्या तरी उद्या आपल्या विपक्ष मध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर या स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यायचा, या सामन्याचा देखील. पहिले 4 सामने झाल्यानंतर प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीसाठी येईल आणि पंचांकडून येतोय इशारा. या सिटीचा वाईड आणि संघाची धावसंख्या झाली अद्याप 32 धावा अद्याप झालेल्या आहेत. 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू 31 धावा. रोहित गायकर काय करतात आपल्या संघासाठी? आपली विकेट गमावत आहे. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फलंदाज होतोय बाद. आपली कामगिरी पार पाडून अर्धवट ठेवून ऍक्च्युली पार होतोय, पण आपल्या संघासाठी काहीसं वेगळं चित्र. अद्याप त्याने 23 धावा कुठल्या, पण आपल्या संघासाठी किती उपयोगी पडतात की आपल्या धावा स्वतःच्याच बँक मध्ये राहत आहेत की संघासाठी काहीसं काम केलं गेलेलं आहे. तर पुढील कोण वारसा चालवेल हे बघणं गरजेचं आहे. आणि आताचं काय पंच बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. दहा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 10 चेंडू 27 धावा. मोठे फटके मारावे लागतील. अद्याप जर आपण यावरचा विचार केला फक्त आणि फक्त लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. बॅट कडून मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर ठेवण्यात यश संपादित केले. नो चेंडू असेल. समीर राऊत यांना विनंती असेल कृपया करून खेळाडू कक्षामध्ये यायचे प्लीज. धन्यवाद विनंतीला मान दिल्याबद्दल. कर्णधार लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कॅप्टन इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट. त्याचं तुम्ही फ्रंट मधून लिडिंग करायचंय, साइडून नको. मोठा फटका खेळायचा होता. आदित्य यांच्या बॅट मधून चांगली उचल फेकी जरूर झाली, पण थ्रो थोडासा मिसजज झाला. मनोज दुर्वे यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन कूल, कोणावरही न भडकता उन्हाच्या या जोराच्या वेगामध्ये पंचांकडून इशारा येतोय. या सिटीचं वाईड कॉल असेल. संघाची धावसंख्या अद्याप झाली ती म्हणजे 40 धावा. 22 धावांचं अजूनही आव्हान
23 धावांचं अजूनही आव्हान असेल. 23 धावा अजूनही कुटाव्या लागतील. 40 धावा झालेल्या आहेत. 63 धावांचं आव्हान आहे. 40 धावा झाल्यात. 9 रन आलेत. 9 रन. चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणाची किती गरज आहे हे दाखवतायत. आणि अद्याप जर आपण विचार केला 9 चेंडू मध्ये 8 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 22 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके सामना परतू शकतात. बॅटची इनर आउटर एज घेते आणि चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये 1 धावेसाठी. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. अझर आपल्या संघासाठी काय करू शकतात? एक मोठा फटका आणि समीकरण बदलू शकतो. 1 डॉट चेंडू समीकरण झुकू शकतो स्वतःच्या पारड्यामध्ये आणि एकच धाव असेल. आणि समीकरण राहिले शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि तब्बल 20 धावांची गरज आहे. जे मनोज सुर्वे मनोज यांनी जर आजरची विकेट घेतली तर राकेश शेट्टी यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी 501चं आणि विकेट साठी 101 रुपयाचं पारितोषिक मनोज दुर्वे यांच्यासाठी उर्फ सचिन राव राणे. आणि उमादादा यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक म्हणजे तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक. चालतं फिरतं एटीएम चालू झालेलं आहे. शेवटची मॅच. 1 विकेट साठी 201 रुपयाचं पारितोषिक पियुष अंचन यांच्या माध्यमातून मनोज दुर्वेंसाठी. तर विकेट घेणे खूप गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 201 रुपयाचं पारितोषिक. विकेट साठी रनआउट अलाउड नसेल याची नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू बाकी असतील आणि प्रत्येक विकेट साठी 201 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साठी अजूनही संधी गेलेली नाही. एटीएम खुले. 1001 रुपयाचं पारितोषिक. वाईट चेंडू. वाईट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक होतं मात्र गमावलं. ठीक आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 1 विकेट जरूर काढू शकता. 201 रुपयाचं पारितोषिक आपल्या पदरामध्ये पाडू शकता. 3 चेंडू मध्ये 3 विकेट काढल्या तर 1001 रुपयाचं पारितोषिक. एलबी नाही आहे. रनआउट अलाउड नसेल त्यामुळे 2 चेंडू किती रुपयाचे मानकरी ठरत आहेत? मनोज दुर्वे. रिव्हर्सचा फटका. स्वैर चेंडू. 2 बॉल 2 विकेटला देखील 1001 रुपयाचं पारितोषिक आहे रोशनदादा गायकवाड यांच्या माध्यमातून. ब्रॅकेट विकेट साठी 201 रुपयाचं पारितोषिक. बाईच्या स्वरूपामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. जर या चेंडूवर विकेट घेतला मनोज दुर्वे यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. रोशनदादा गायकवाड आणि पियुष आंचन यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि सामना जिंकतायत पण पारितोषिक भरपूर गमावली आहेत. कुठेतरी कोसतील मनाला पुढे जाऊन. पण ठीक आहे. वेल प्लेड.